मॉर्निंग. तर बऱ्याच दिवसांनी आमचा ब्लॉग येतो आहे आणि हा कधी पोस्ट करणार आहे मला माहीत नाही, कारण आधी पण 2 ब्लॉग मी बनवून ठेवले आणि पोस्ट करायचंच माझ्या लक्षात राहत आहे. तर खूप जास्त पाऊस पडतो आणि आता वाजलेत 9. तुम्ही बघू शकता सकाळपासून पाऊस आहे, 2 दिवस पाऊस नव्हता आणि आता आम्ही चाललो आहे ह्या आमच्या छोट्याशा पोराला घेऊन पेरेंट्स मीटिंगला. तर तिला घ्यायचं नव्हतं पण त्यांचं परफॉर्मन्स मीटिंग आहे त्यामुळे तिला सोबत घेऊन जावंच लागेल. मी टीचरना विचारलं की पाऊस बराच आहे, मी तिला नाही आणलं तर चालेल का, पण त्या म्हणाले त्यांचाच परफॉर्मन्स आहे तर मग ती नाही आले तर कसं चालेल. तर तरीसुद्धा आम्ही जाते. हे बघा भरपूर पाऊस आहे आणि एवढे दिवस म्हणजे तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मला ब्लॉग पण बनवायला भेटले नाही. मी बाहेरच गेली नाही त्यामुळे काय बनवायला भेटलं नाही. आणि आता एवढा पण पावसात मी साडी घातलेलं आहे आणि साहेबांचे कपडे बघा आमचे. मला असं वाटते तुम्हाला आवाज येत नसेल कारण बराच पाऊस पडतो, खूप जोरात आवाज येतो. शोनू बोल तू काहीतरी गुड मॉर्निंग वगैरे. शोनू गुड मॉर्निंग. आणि अजून कसे आहात तुम्ही सगळे? पाऊस पडतोय, बाहेर पडू नका. ओके. तर आम्ही जातोय आता आणि मी साडी घातली, सगळीकडे पाणी आहे. मला वाटत नाही मी जास्त शूट करेल, पण जेवढं मला भेटेल तेवढं मी घेईन. आणि चला जातोय आता काहीच नाही बोलत आहे कारण भरपूरच पाऊस आहे बघा, पाणी सगळीकडे साचलंय. आतिराच्या आजोबा म्हणत होते काही गरज नाही तिला न्यायची मीटिंगला. म्हटलं असं नसतं, प्रत्येक पेरेंट्स येतात आणि प्रत्येकाने जर ही कारणं दिली तर कसं म्हणजे चालतं. सो आम्ही आलो आहे तरीसुद्धा तिला घेऊन. तर आता जातो आणि किती मला शूट करता येतं ते बघते, कारण मीटिंगमध्ये तर मला असं वाटत नाही जे काही बोलणार आहे ते घेऊ शकेल. फक्त त्यांचं परफॉर्मन्स आहे ते मी घेईन कारण सगळेच पेरेंट शूट करणार आहेत त्यामुळे मग परत घेऊन तिच्यासोबत ग्रुपनी आहेत. परत त्यांच्या पेरेंट्सना मला विचारावं लागेल मी पोस्ट केली तर चालेल का यूट्यूबला वगैरे. परत मग असं डायरेक्ट नाही टाकू शकत आणि मग काही पेरेंट्सना नाही आवडत आपल्या मुलांना शो करायला. सो नंतर टाकल्यानंतर प्रॉब्लेम नको की आमच्या मुलांना तुम्ही टाकलं न विचारता टाकलात. हां बेटा बोलताना व्हिडिओ पण करू शकता. हो मॅडम बोलले की बोलताना व्हिडिओ करा. ओके मग मम्मा व्हिडिओ करणार. सो व्हिडिओ करू शकता असं म्हणाले. तर जातोय आता आम्ही स्कूलमध्ये. भरपूर पाणी साठलंय, जिकडे तिकडे पाणी साचलंय. त्याच्यात माझी साडी, त्याच्यात पाऊस, त्याच्यात शूट मला नाही वाटत. सो जमेल तेवढं करते मी. चलो आता बाय बाय, जातो आम्ही स्कूलमध्ये. चलो बाय. चलो देवी आईचं मंदिर बघ, सुंदर आहे ना. आई घाबरलास तू? धबाक पाणी पडलं, धबाक. कसं पडलं? धबाक. तेव्हा इकडे पण पाणी बघा किती आहे, भरपूर पाऊस आहे. ऑन दे त्याला. मग काय ग खोकळा येतोय तुला? हा थोडंसं वातावरण गार आहे ना, पाणी बी उतरताना असं भरपूर असा पाऊस. भरपूरच आहे का. काल 2 दिवस ऊन मस्त पडत होतं. ओ भाई बघ कसं पाणी. आमच्या दीदीला असं बघायला जाम आवडतं कारण तिला पावसात ना आम्ही बाहेर आणतच नाही. आज पहिल्यांदा ती एवढ्या पावसातून बाहेर आले, ते पण मीटिंग होती म्हणून. तर स्कूलमध्ये तर काय आम्ही पाठवतच नाही ना मामू. चलो मम्मा आता तुला लेट होणार. आपली गाडी जाईल का इथून? त्याला घाई का होती, 2 मिनिटं थांबू शकला असता तिथे. अभी इथे घे थोडीशी. त्याला तिथे 2 मिनिटं थांबायला काय झालं, हा तर अर्ध्या झाला होता ना. हे असं असतं त्यामुळे मुलांना लेट होतं स्कूलला जायला, कारण एकच रस्ता आणि मग गाड्या पास होत नाही. त्याच्यात तो साहेब आहे लर्निंग. मिरर घ्या आतमध्ये नाही तर लागेल. चला स्कूल आलंय. शोनपरी स्कूल आलंय ना. ऑल द बेस्ट हा सोनू. हां चल तिथून पुढे सोनू. ऑल द बेस्ट हा बेटा. छान छान बोल. तुझे कोण फ्रेंड आहे त्याच्यामध्ये? तुझे कोण फ्रेंड आहेत? नाही आहेत ना. ठीक आहे
चलो ऑल द बेस्ट. इथून वरूनच जाऊया. हो ठीक आहे. हे ग तुझा क्लासरूम हा चलो खाली आहे. चल सावकाश हात पकड. पाऊस आणि पाणी. थँक्यू.
पाऊस आहे ना. पाय सरेल ना बेटा, पाय सरेल. थांब लाडू, गाडी घेऊन ये. दादूने गाडी तिकडे ठेवले. सोनू गाडी तिकडे ठेवलं दादूने. ते पण तिकडे. ही नाही, तो पण दादू तिकडे आहे. तो बघ, दिसला दिसला का? बेडी काय कर, नाही दिसला. दिसला का? नाही दिसला. हो सोनू, तू खूपच छान बोललास. आमचं पोरगं खूप छान बोललं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि मस्त. तुला काय पाहिजे गिफ्ट? पण आता आम्ही गिफ्ट नाही देऊ, तिला प्रॉमिस केलेलं. तू छान बोललीस तर तुझ्यासाठी सरप्राईज देऊ आम्ही काहीतरी घेऊन. बट आता पाऊस खूप पडतोय भयंकर, म्हणजे थांबला पण नाही. तर आम्ही आता तिला काही घेऊ शकत नाही. ऑनलाईन तिच्यासाठी काहीतरी मागवेन जे ती चॉईस करेल. हा ना बाबू? ऑनलाईन नाही. ऑनलाईनच आता नाही जाऊ शकत, भरपूर पाऊस. अण्णा घरी असणार, ओरडणार आपल्याला. मामा नाही मम्मा नाही. मग तू गाडीत थांब दाडू आणि मी जाऊ. नाही, एवढ्या मोठ्या पावसात आपण जाऊ वाहून पाण्यामध्ये? नाही नाही सोनू, खूप पाऊस आहे. तर आम्ही आता घरी जातोय आणि आवरतो, कारण तिच्या आजोबांचे 2-3 कॉल आले की या घरी, आता पाऊस आहे, फिरत बसू नका बाहेर. तर तुम्ही हे बघत किती पाऊस आहे, बघितलंस का? नाही, मला असं नाही आवडत. सुरू झालं तुझं? मी काय करते, पाठवण करेल. कर पडपड, मला बघू दे. असं करणार तू मम्माला? आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, तू खूप छान बोलली. हो पण आता पाऊस आहे, जरा संध्याकाळपर्यंत पाऊस कमी झाला की आपण जाऊ, ठीक आहे? असं काय बोलणी नाही मी. आता पाऊस आहे म्हणून आपण घरी जातोय. आणि आम्ही नाश्ता पण नाही केला, डॅडूनी गोळी नाही घेतली, मम्माने गोळी नाही घेतली. तर आम्ही आता इकडे तिकडे न फिरता सरळ घरी जातोय. कसं जातोय? लागेल का? भरपूर पाऊस आहे. चलो आता हे असंच आमचं रडगाणं सुरू राहणार आहे. त्यापेक्षा आम्ही घरी जातो, फ्रेश होतो, साडी चेंज करते, पूर्ण ओली झाली आहे खालून, आणि बाकीची कामं आटपून घेतो. कारण भरपूरच पाऊस आहे. कुठेच नाही. आम्हाला जायचं होतं, दापोलीमध्ये जायचं होतं आम्हाला, तहसीलदारमध्ये. पण आता काय जाण्यात अर्थ नाही, कारण भरपूर पाऊस आहे आणि गर्दी वगैरे पण असणार आहे ना हो. त्यामुळे आता नको, आपण दिवसभरात अण्णांसोबत जातो. नाही एनीवन पेरेंट. पाणी बघ, एवढ्या पाण्यातून तुला जायचंय? एवढ्या पाण्यात नाही, दोघांपैकी एकच होतं. सगळ्यांचे एकच पेरेंट्स होते. पण तुम्ही होतात, पण तुम्हाला काय नाही बोलले, कारण मुलांना मग जागा नाही. हे बघ सोनू, एवढं पाणी आहे, एवढ्या पाण्यात ना आपण कुठे जाणार ना लेका? नाही लेका. हे बघ पाऊस कमी झाला की मी तुला देवी आईचं घर बघ किती छान केलंय त्याने. ते बघ देवी आईचं घर मस्त केलंय ना. गरबा कसा खेळणार ह्या पाण्यातून? आजचा कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे. आणि हा पाऊस बघा, कशी खेळणार दापोलीमध्ये दांडिया. आवाज काय येतो व्हायपरचा? आमची माऊ या गाडीवर बसते, त्यामुळे ती सगळं हलवून टाकले. चला आता आम्ही घरी आलोय, फ्रेश वगैरे होतो, नाश्ता करतो. नाश्ता मी सकाळी जातीराला शिरा केला होता, पण आता तिला भूक लागली आहे, त्यामुळे ते सगळं करतो, आटपतो. आणि मग दुपारी आम्ही दापोलीत जाऊन येतो, कारण मग कपडे वगैरे ओले झालेत ना मम्माचे. मम्माला सर्दी होईल परत, म्हणून मग आम्ही. हे बघा, ऐका माझं. अहो आता जाऊया आपण, फ्रेश होऊया. दीदी स्कूलच्या युनिफॉर्म वरती दापोलीत नाही फिरू शकत ना पावसातून. मग जाऊन आम्ही आता चेंज करतो, फ्रेश होतो, दुसरा ड्रेस घालतो आणि मग दापोलीत जातो. ओके, चलो बाय बाय. चला बोला. आणि आता आम्ही खाऊन घेतो. घरी आलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही खायला बसलोय. हा, काय काय नाश्त्यामध्ये सांग. खाऊन झोपतो. झोपतो?
11 वाजलेत. तुम्हाला भेटतो. बाय बाय. पण नाश्त्यामध्ये काय काय आहे ते दाखव त्यांना. हे आहे उपमा. हा. हे आहे पेज. आणि ही मम्माची आहे आणि डॅडूची चहा. मम्माची आणि डॅडूची चहा. ओके. आणि गाडीमध्ये कशी रडलीस ते पण सांग जरा. बरोबर. थँक्यू. डॅडाला दे. अम्मा तुला मोठी घे. तू तर मोठी खूप आहे. असं पाऊस आहे. आम्ही तू हा मोठी आहेस, हा तुला ओके घे. ओके. ही माझी आहे. मोठी. माझी आहे. हो माझी आहे खरंच आहे. ए, दे, अहो माझी आहे चहा. डॅडूला चहा प्यायला नाहीये. दे, दे. थांब एक मिनिट मी घेते. तर खूप पाऊस पडतोय. हे बघा तुम्ही बघू शकता. बाहेर भरपूर असा पाऊस आहे. आम्ही घरी आलो. जाताना अतिराने नाश्ता केला होता पण तिला आता फ्रूट खायचं आहे. तर अतिरा आमची मम्मा, फ्रूट लाव गं. खाते. लावते. आणि इथे असं मोबाईल ठेवलाय बघायला. आता मीटिंग करून आली आहे. आणि छान बोललीस. खूप सुंदर बोललीस सोनू. आय एम मम्मा, प्राऊड लाव ऑफ यू. गं. मस्त बोललास. मम्मा, लाव. लावते. आणि थांब बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. कीप स्माइली अँड टेक केअर. बाय बाय. ओके बाय कर चल. अरे बापरे. चलो बाय बाय.